गीत होऊन चहापानाचा कार्यक्रम संपन्न होईल. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपापलं स्थान ग्रहण करावं. कुणीही बाहेर उभं राहणार नाही. खेळाडूंना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापल्या लेन ऑर्डर प्रमाणे उपस्थित राहावं. प्रमुख अतिथींचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने सिंथेटिक ट्रॅक लोकार्पण सोहळ्याचं आयोजनाला सुरुवात होत आहे. मी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे माननीय कुलगुरूंच्या हस्ते सिंथेटिक ट्रॅकचे प्रवेशद्वारावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. सिंथेटिक ट्रॅक लोकार्पण फलकाच्या अनावरण करिता मार्गक्रमण करीत असताना माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस सोबत विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर सुभाष चौधरी, प्रकुलगुरू सन्माननीय डॉक्टर संजय दुधे सर, कुलसचिव माननीय डॉक्टर राजू हिवसे सर आणि क्रीडा संचालक डॉक्टर शरद सूर्यवंशी सर, मी माननीय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी सिंथेटिक ट्रॅक लोकार्पण फलकाचे अनावरण करावे. हॅलो हॅलो हॅलो. सिंथेटिक ट्रॅक लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होण्यास आपण सर्व इथे उपस्थित आहात. यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावं. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की तिथे उभं राहावं आणि विद्यापीठ गीताला सुरुवात होईल. सगळ्यांनी आपल्या स्थानावर उभं राहायचंय. भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवरची असाधे. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवरची असाधे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुधे मतभेद नसुधे. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवरची असाधे.
माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करते की त्यांनी सिंथेटिक ट्रॅकचे विधिवत पूजन करावे. सोबतच शारीरिक शिक्षक मंडळाचे सदस्य आपण सर्वांनी इथे उपस्थित राहायचंय. मी आपणाला सांगू इच्छिते की या समारंभासाठी व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय अधिसभा सदस्य, क्रीडा व शारीरिक शिक्षक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, प्रेस, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, विभिन्न महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण प्राध्यापक, संघटक, खेळाडू व उपस्थित क्रीडाप्रेमी, आपण सर्व इथे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे उपस्थित आहात. खरं म्हणजे आजचा दिवस संत्रानगरी नागपूरकरांसाठी, खास करून क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. कारण आज विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते होत आहे. यानंतर आकाशामध्ये फुगे सोडण्यात येतील. मी खेळाडूंना विनंती करते की त्यांनी उभं राहावं. लागलीच 50 मीटर रेसला सुरुवात होणार आहे. खेळाडूंनी आपल्या लेन ऑर्डर प्रमाणे उभं राहायचं आहे. 50 मीटर रेसचे लेन ऑर्डर नंबर 1 दृशी लोंढे, लेन नंबर 2 पुष्पक, लेन नंबर 3 ओम इटकेलवार, लेन नंबर 4 आदर्श भुरे, लेन नंबर 5 शशांक रिंदे, लेन नंबर 6 प्रवीण कुमार, लेन नंबर 7 हर्ष सिंग, लेन नंबर 8 शंतनू मुंडा. मी राम सरांना विनंती करते की त्यांनी गन स्टार्ट करता तयार राहावं. सर्व खेळाडूंनी आपल्या लेन ऑर्डर प्रमाणे उभं राहायचं आहे. यस, एथलीट ऑन योर मार्क. ट्रैक खाली कर दीजिए. सेट. यानंतर लागलीच 4x100 मीटर मिक्स रिले शर्यत सुरू होणार आहे. या मिक्स रिले शर्यतीच्या टीमला आम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावं दिलेली आहे. लेन नंबर 4 अविनाश साबळे टीम, लेन नंबर 2 अंजू बॉबी जॉर्ज टीम, लेन नंबर 3 नीरज चोपड़ा टीम, लेन नंबर 4 पीटी उषा टीम, लेन नंबर 5 मिल्खा सिंह टीम, लेन नंबर 6 रचिता मिस्त्री टीम, लेन नंबर 7 राजीव बालकृष्ण टीम, लेन नंबर 8 आदिल सुमालीवाला टीम. सर्व खेळाडूंनी आपापल्या लेन ऑर्डर प्रमाणे उपस्थित राहायचं आहे. ओव्हर टू घोडदळेकर सर. लाइन अप. मी आपल्याला सांगू इच्छिते की या सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन झोन ए, 25 झोन जुलै बी, झोन सी. 2021 ला झोनल ऑफिशियल प्लेस सिंक्रोनाइज सिग्नल. केंद्रीय झोन वन. मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झोन करण्यात वन. आले होते. शताब्दी झोन महोत्सवी टू. वर्ष साजरं करीत असलेल्या झोन थ्री. राष्ट्रसंत तुकडोजी प्लीज महाराज सिंक्रोनाइज सिग्नल. नागपूर विद्यापीठाला ही झोनल ऑफिशियल. अतिशय गौरवाची बाब आहे. यस यस. मी आपणाला सांगू इच्छिते की नागपूर नगरीने अतिशय खूप आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा दिलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षक सुद्धा आपल्या नागपूरमध्ये आहेत. त्यांनी अतिशय खडतर मेहनत या सर्व खेळाडूंना घडविण्यासाठी घेतलेली आहे आणि ह्या सिंथेटिक ट्रॅकचे महत्त्व. एथलीट ऑन योर मार्क. सेट. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करायचा आहे.
सिंथेटिक ट्रॅकचं महत्त्व ॲथलेटिक्सच्या खेळाडूंना काय असेल हे त्यांना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना जास्त उमगेल असं मला ट्रॅक छोड़ वाटतं. दीजिए. जागतिक स्तरावरचे क्लास 2 चे प्रमाणपत्र या सिंथेटिक ट्रॅकला नुकतेच प्राप्त झालेले आहे. आपण या प्रमाणपत्रानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन कॉम्पिटिशन करू फिनिश हो रहा है. शकतो. फिनिशर खिलाड़ी ट्रैक पर फिनिश करने जा रहा है. लेन नंबर यानंतर 6, लेन नंबर 4, विद्यापीठाचे लेन नंबर सिंथेटिक 5. ट्रॅकचे उभारणीत Penalty. महत्वाचे योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा Go back, माननीय athlete. मुख्यमंत्री यांच्या हस्ते शाल व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर धनंजय वेळुकर सर, सदस्य तांत्रिक समिती, सिंथेटिक ट्रॅक बांधकाम सदस्य, क्रीडा व शारीरिक शिक्षक मंडळ. मी वेळुकर सरांना विनंती करते की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. तदनंतर सौ वर्षा एस घुशे, कार्यकारी अभियंता, एकात्मिक घटक सार्वजनिक बांधकाम नागपूर, अतुल गोटे, उपविभागीय अभियंता, एकात्मिक घटक सार्वजनिक बांधकाम नागपूर, डॉक्टर प्रवीण मोरे सर, सहाय्यक अभियंता श्रेणी 2, श्री आकाश पगारे, कनिष्ठ अभियंता श्री धर्मेश घिया, स्पोर्ट्स फॅसिलिटर्स फ्रॉम मुंबई यांच्यासोबत मी अर्जुन यादव, अपेक्षा घिया आणि मुकुंद घिया यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे मी सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार मानते. सर, आपण वेळात वेळ काढून या सुंदर सोहळ्याला उपस्थिती दिली त्याबद्दल आपले आभार. बाकीच्यांनी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. यानंतर आपण आत्ता ज्या खेळाडूंची आपण स्पर्धा बघितली त्यांना बक्षिसं देऊन प्रोत्साहित करणार आहोत. मी सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर सुभाष चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी कृपया आत्ता जी स्पर्धा झाली त्या खेळाडूंना बक्षिसं देऊन सन्मानित करावं. राम सर, रिझल्ट झाला असेल तर आणाल. मी विनंती करते सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर, कुलसचिव यांना विनंती करते की त्यांनी डायसवर स्थान ग्रहण करायचं आहे. रिझल्ट्स सर, ही छोटी छोटी मुलं खुशाल ढाकच्या ची आलेली आहेत. 1:30-2 वाजल्यापासून ही मुलं इथे उपस्थित आहेत. त्यांना मिक्स रिलेमधील विनर्सने तात्काळ डायस जवळ यायचं आहे. मी सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर आणि कुलसचिव आणि
भेंडे सरांना विनंती करते की त्यांनी कृपया डायसवर स्थान ग्रहण करावं. आपल्या शुभ हस्ते सध्या आत्ताच झालेल्या मिक्स रिले स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. भेंडे सरांना विनंती आहे की त्यांनी डायसवर यायचंय. डॉक्टर धनंजय वेळुकर सरांना मी विनंती करते की सर कृपया डायसवर स्थान ग्रहण करावं. डॉक्टर विशाखा जोशी मॅडमला मी विनंती करते की त्यांनी डायसवर स्थान ग्रहण करावं. भेंडे सरांना मी विनंती करते की त्यांनी डायसवर स्थान ग्रहण करावं. डॉक्टर माधवी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डायसवर स्थान ग्रहण करावं. बाकी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपापलं स्थान ग्रहण करायचं आहे. आपण उर्वरित प्रोग्राम पुढे सुरू ठेवणार आहोत. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपापलं स्थान ग्रहण करावं. नुकत्याच 4x100 मीटर मिक्स रिलेची स्पर्धा संपन्न झाली आणि मी आत्ताच सांगितलं होतं की या सर्व संघाला आपण आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावं दिली होती आणि अतिशय कमी वेळामध्ये या खेळाडूंनी ही स्पर्धा आपणापुढे सादर केली. सगळ्यात प्रथम आपण थर्ड प्लेस, त्यानंतर सेकंड प्लेस आणि नंतर फर्स्ट प्लेस यांना मेडल्स देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वप्रथम लेन नंबर 5 मध्ये मिल्खा सिंग संघ होता. हा थर्ड प्लेसचा भागीदार आहे. मी या संघामध्ये असणाऱ्या खेळाडूंना विनंती करते की त्यांनी डायसवर यायचं आहे आणि सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूंना थर्ड प्लेसचं ब्रॉन्झ मेडल देण्यात यावं. या संघामध्ये हर्ष सिंग, भव्यश्री महल्ले, साक्षी तांबेकर, चिराग लहाबार यांचा समावेश होता. फर्स्ट प्लेस जे आले ना त्याच्यात तुम्ही संजीव पाठक म्हणताय, तिचं नाव सान्वी पाठक. ओके. यानंतर सेकंड प्लेसचं सिल्वर मेडल गेलेलं आहे PT उषा संघाला. यांचे पॉईंट्स आहे 50.58. या संघामध्ये ऋषिकेश, समीक्षा, अनुष्का, ओमित केलवार यांचा सहभाग होता. यांचं टायमिंग होतं 50.58 सेकंड. यानंतर फर्स्ट प्लेस गोज टू लेन नंबर 6 रुचिता मिस्त्री. या संघाला फर्स्ट प्लेस मिळालेली आहे आणि या संघातील खेळाडू आहेत आर्यन पांडे, सान्वी पाठक, व्ही नागेश्वरी, विभास जाधव. मी कुलगुरूंना विनंती करते, संजय दुधे सरांना विनंती करते की सरांनी समोर यावं. सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. यानंतर आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करते फर्स्ट प्लेसचं मेडल्स देण्यात येत आहे. फर्स्ट प्लेस गेलेली आहे रिचिता मिस्त्री या संघाला. या संघातील खेळाडू आहेत आर्यन पांडे, सान्वी पाठक, व्ही नागेश्वरी, विभास जाधव. या सोहळ्याच्या आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करते क्रीडा संचालक डॉक्टर शरद सूर्यवंशी सर यांना.
विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विद्यापीठाने डेव्हलप केले. त्यात क्रीडा विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सिंथेटिक ट्रॅक आणि आज त्याचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालेलं. सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती आपल्या सगळ्यांना प्रेरणा देऊन गेली, नवीन कामाची ऊर्जा देऊन गेली. त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांनी अगदी वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे उपस्थित झाले त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचं आभार प्रकट करतो, त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि आमच्या सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय चौधरी साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रयत्नांनी खरं तर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाचा आला. असे बरेच प्रकल्प असतात की जे पूर्णत्वास येण्याला बराच वेळ लागतो, परंतु अभिमानाने सांगावं असं वाटतं की हा प्रकल्प अगदी वेळेत पूर्ण आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड ॲथलेटिक्सकडनं यांना क्लास 2 प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होऊ शकतील असं हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आणि त्यासाठी सन्माननीय कुलगुरू महोदय सुभाष चौधरी साहेबांचं विशेष रूपाने अभिनंदन आणि त्यांच्या आजच्या उपस्थितीसाठी त्यांचे आभार प्रकट करतो. आमचे मार्गदर्शक आणि विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे साहेब, त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभली. अत्यंत बारकाईने सगळ्या गोष्टींकडे बघतात. खरं तर पूर्ण आयोजनाचा आढावा त्यांनी घेतला आणि त्यानुसार जे आम्हाला सूचना दिल्यात त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची योजना आखण्यात आली. आणि दुधे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून होती, त्यासाठी सुद्धा त्यांचं खूप खूप आभार. विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव ज्यांच्या नेतृत्वात खरं तर हे सगळं काम सुरू झालं, म्हणजे सिंथेटिक ट्रॅकच्या सुरुवातीपासून तर पूर्णत्वापर्यंत ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, प्रत्येक समितीच्या सभेला मार्गदर्शन केलं. सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्यापीठाचा अभियांत्रिकी विभाग आणि क्रीडा विभाग या तिन्ही विभागांचा समन्वय साधून गतीने काम करून घेणारे विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हुसे साहेबांचं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी आभार प्रकट करतो. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सन्माननीय सदस्य, अधिसभेचे सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, माझे सहकारी क्रीडा शिक्षक, विविध खेळ संघटनांचे अध्यक्ष सचिव आणि विशेष रूपाने उपस्थित झालेले आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री गुरुदेव नगराळे सर, सभापती आदरणीय उमेश नायडू सर, ज्यांनी या रिले शर्यतीचं नियोजन आणि आयोजन केलं असे जितेंद्र घोदडेकर सर, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव रामचंद्र वाणी सर, अर्चनाताई कोट्टेवार आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. सर्व विजेत्यांचं अभिनंदन. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आणि आमच्या या संपूर्ण सिंथेटिक ट्रॅक प्रकल्पाला ज्यांनी उचलून धरलं असे सगळे आमचे मीडियाचे सहकर्मी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आणि वेळोवेळी आमच्या या प्रोजेक्टला त्यांनी प्रसिद्धी दिली, त्यासाठी सुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण सर्व उपस्थितांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या काही दिवसातच हा ट्रॅक आपल्या सगळ्यांसाठी खुला होईल. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आपल्या या मैदानावर होतो आहे. महाराष्ट्रातले सर्व 26 विद्यापीठं या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचे जवळपास 2600 खेळाडू सहभागी विविध खेळांमध्ये होणार आहेत. त्यावेळेस सुद्धा आपल्या सगळ्यांची आठवण आम्ही करू. आपल्या सगळ्यांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची राहील आहे. विद्यापीठाच्या सर्व या आयोजन समितीचे सदस्य यांचं सुद्धा आभार प्रकट करतो. माझ्या विभागाचे सर्व कर्मचारी, उपस्थित सर्व अधिष्ठाता, त्या सगळ्यांचा सुद्धा आभार प्रकट करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीतानी या समारंभाची सांगता होईल. मी सगळ्यांना नम्र विनंती करते की राष्ट्रगीतासाठी आपण सगळ्यांनी जागेवरच उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे
माता की धन्यवाद. यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल. सगळ्यांना विनंती आहे की आपण चहापानाचा आस्वाद घ्यावं.